आपल्याला जगायला किती वस्तू लागत असतील? फ्रीज, टी व्ही, कूलर, बेड, आणखी काय पंखा, बाथरूमला जायला स्लीपर, आणखी दुलई, काय काय आणखी काय सुखवस्तू आपल्याला माहिती आहे. हे सगळं आपल्याला जगायला लागतं. हे आपला समज की गैरसमज असा प्रश्न पडावा. कारण आपण बघतोय की आत्ता या घरात जिथे मी उभा आहे ते घर आपण बघताय आणि इथे जगायला लागणाऱ्या पुरुष तेवढ्या वस्तू आहेत त्याही आपल्याला अशा ओळखाव्या लागतात की ही वस्तू आपल्याला एवढ्याच कामासाठी आहे आणि तिचा एवढाच उपयोग. भांड्यांमध्ये आपण बघतोय काय काय आहे. खरं तर इथे काही छोटे डबे आहेत, भांडीमध्ये गंज, काही ही तांब्याची भांडी आहेत आणि इथे बघितलं तर लाईटची काय फार व्यवस्था नाही आहे. एक सौरऊर्जेचा दिवा हा आणि बाकी रात्रभर जळायला ही पणत्या आहेत. आणि इथे बघितलं तर देवालाही तेवढीच जागा आहे जेवढी पुरेशी आहे. वर छत एवढंच आहे की पाऊस येणार नाही किंवा ऊन येणार नाही आणि बाकी AC नाही, फॅन नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे घर कुणाचं आहे? अर्थातच हे घर आहे डॉक्टरांचं. हो, या घरामध्ये डॉक्टर राहतात आणि आता ते डॉक्टर आहेत आपल्यासोबत आहेत, डॉक्टर हेमाताई. खरं तर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तुमची ओळख आता तशी झाली पूर्ण देशभरात झाली, जगभरात झाली, पुण्याला तर आहेच आहे, असावी. बरोबर. तुमचं वय किती आहे म्हणाले? 80+. जसं मी आता सुरुवात केली, मी म्हणत होते की जगायला ह्या वस्तू लागतात, पण तुम्ही म्हणता एवढंच आणि 4-5 मांजरं लागतात. मांजरं नक्की लागतात. मांजरं लागतात, कुत्री लागतात. अरे पक्षी तर काय घरचं बांधतात आमच्या घरात. एवढं असं कचरा टांगल्यासारखं घरट आहे. त्यात संबळणी अंडी घातली, पिल्लं झाली, बाहेर डोकून बघायची, नाचण दरवर्षी घरू आणतो. पण हे अशक्य आहे. म्हणजे मी तर म्हणतो हे अशक्य आहे एवढ्याच वस्तूमध्ये आणि एवढ्याच सुविधामध्ये. मिनिमम लॉ इज एथिकल मिनिमम. आणि पुस्तकं लागतात. ॲनिमल्स, बुक्स आणि प्लांट्स आर माय बेस्ट फ्रेंड्स. दे नायदर कॉमेंट नॉर क्रिटिसाइज. माणसापेक्षा त्यामुळे ते बरे. तू असंच पातळीने सुंदरात का आलीस की तू आज भातच का नुसता खाल्लास? पण मग हे तुमचं जगणं असं संन्यासासारखं आहे. पण तुम्ही संन्यासी नाहीये. नाही. मग मी संन्यासी नाहीये. जगणं मात्र तसं सगळं त्यागी आहे. मला एवढं पुरतं आहे. पण मग संन्यास घेतला असता बरं झालं नसतं. नको का? मला लिहिता नसतं आलं. म्हणजे संन्यास म्हणजे होते गीता अमुक म्हणजे मला गीता येते असं नाही. अरे परवा मी मजा बघितली. 2 ग्रुप होते मुलींचे, 10वी 12वीच्या आसपासचे असतील. त्यांनी अंत्याक्षरी खेळल्या. अच्छा. आणि फक्त भगवद्गीता. बरं, श्लोक. होय. मग मी रात्री प्रयत्न केला, अरे आपण करू शकतो का आपल्या 2 अध्याय. हो. तुम्हाला कोणता अध्याय येतो? पहिला येतो, दुसरा येतो, 15वा येतो, 12वा येतो. मुलामध्ये शाकमश्वस्तंत्रावर बरंच आहे त्या 15व्या अध्यायामध्ये. काय सांगितलं? तर मी म्हटलं एवं सतत युक्ता ये मुक्ता स्वाम परिपासते. एवं सतत युक्ता ये मुक्ता स्वाम परिपासते. तेषां के योग नित्य मय्या वेशमनोयमां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परते मै ततमामता. मह सुद्धा कुठला श्लोकात होते का? माझ्याशीच खेळले भेटले. गीतेमध्ये असेच प्रश्न उत्तर आहेत. म्हणजे अर्जुन नाही. आणि त्याच्यात आपल्याला अशी श्लोकांची मराठीत आणि हिंदी गाण्यांची कुणी करेल. संस्कृत श्लोक 2000 लोक अवाक झाली ते बघताना. बरोबर आहे. भाषा सगळ्या अर्थानेच महत्वाची. संस्कृत काय, मराठी काय, हिंदी काय. आता ते हिंदी भाषेचं चाललेलं आहे, तुमच्या कानावर आलं असेल. काय किती गरजेची वाटतं पहिलीपासून? अहो हिंदी येते हो, कशाला लागता. मी जयद्रथ वध नावाचं काव्य शिकले ते. बरं. शाळेत असतानाच आमच्या हिंदीच्या परीक्षा झाल्या त्या. ते कोणत्या सालची गोष्ट म्हणताय तुम्ही? ही 51-52 सालची गोष्ट. बापरे.
त्याच्यात पहिलाच आहे. हे बघा ती मांजर आली. वाचक प्रथम सर्वत्र ही जय जानकी जीवन कहो पीर पूर्व जो के शील की शिक्षा तरम में महो दुख शोक जब जो आपड़े जब धैर्य पूर्वक सहो होगी सफलता क्यों नहीं कर्तव्य पथ पर दृढ रहो. 52 साली होय तुम्हाला शिकवलेलं आता आठवण आली. आणि मग आता असं वाटतंय की पहिलीपासून शिकवली हिंदी तर 2-2 भाषा 3-3 भाषा लहान मुलांना काही होणार नाही. नाहीतरी आपण कुठली भाषा शुद्ध बोलतो मला सांगा. बरोबर. मम्मी आणि डॅडी, मम्मी आणि पप्पा. सॉरी मला कोणावर बरोबर मी कमेंट नाहीच करत आहे. परंतु परिस्थिती अशी आहे स्वीकारले की असं नाही की बाई मोलकरीण कमी नाही. परवा एका बाईचा मुलाखत झाली. ती म्हणाले शेवटी शेवया मोलकरणीच असतात. कॉर्पोरेट मधली बडी असते आणि घरकाम करणारी छोटी असते, पण शेवटी आपण नोकरच आहोत. ती बाई पण आपल्या मुलाला म्हणते मम्मी आणि डॅडी म्हणायचं का हो. हे कुठे जमतं. तुम्ही जर शाळेतल्या मुलाला सुद्धा आणि सेमी इंग्लिश मध्ये घाला हा अट्टहास असतो. मग हिंदीचं काय बिघड. आणि तुम्ही काही शिकू नका मुलं शिकतात. बरोबर. मी पुन्हा एकदा मागे येतो थोडस. जगण्याचा विषय चालला होता की एवढं पुरेसं आहे का. सगळ्यांना अजूनही वाटतं की यामध्ये होणारच नाही. पण तुम्ही किती वर्षापासून होऊ शकतं. किती वर्ष म्हणजे या आमची पुढे तुम्ही ज्या दारात आत आलात तिथे आमची वरती जागा छान होती घरची. बरोबर. आमच्या वाड्यात कालच एक संवाद झाला. भाडेकरी तक्रार करतात की आमचं घर काय रे खाल्लं का व्यवस्थित. मनीष भाई. हो बरं. तुमचं पुस्तक आहे कहाणी. हे IBM लोकमतचे हे रिपोर्टर. अच्छा. बर मग तुम्ही सांगत होता की हे पुरेसं आहे जगायला. पुरेसं आहे. यांना विचारा मनीष भाईला. नाही मनीष भाई आणि सगळे तुमच्या सोबत आहेत खूप चांगली गोष्ट आहे. मनीष भाई आमचे पण आता जी मागं लागली आहेत सगळी. अरे काय विचार नका. मनीष भाई आपल्याला एवढं पुरतं की नाही. हो काही लागत नाही. पुरून उरतं. पण मग तुम्हाला असं वाटतं की तुमचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा. नको नाही. तुमचा मार्ग तुम्ही शोधा. गौतम बुद्धावर मी पुस्तक लिहिलंय. बरं. बुद्ध आणि बोधिवृक्ष परंपरा. बुद्ध सांगतो तुझा मार्ग तू शोधून काढ. दुसऱ्याच्या मार्गाने नाही जायचं. बरोबर. आम्ही चांगल्या घरात राहत होतो. भाडेकरी होते खूप. एवढ्या खोलीला भाडं 5 रुपये असायचं. खूप मोठे 10-12 भाडेकरी होते. सगळ्यांच्या इथलं आमचं घर आता पडायला झालं. कॉर्पोरेशनला सांगितलं घर पडायला झालं. पण मग आता हे सगळं बदललंय. तुम्हाला म्हणजे बदल हा निसर्गाचा नियम आहे. हो इव्होल्युशन. हो मी म्हणते ना टाइम हॅज बिकम स्टँड स्टिल फॉर मी. बरोबर. तुम्ही तुमचा मार्ग निवडला म्हणून. कोणत्याच भौतिक सुखाची अपेक्षा नाही. काही नाही. 2 वेळेला खायला घालतात. हे मनीष बाई येतात. एक दुसऱ्या बाई येतात. मग वाटलं तर कधीतरी आणायचं संपलं. पण तरी माझं समाधान झालं नाही की मग संन्यास घेतला असता तर बरं नको ना. अहो माझ्या जबाबदाऱ्या खूप होत्या त्या कोणी सांभाळायच्या. बरं. काय मनीष बाई हे साक्षीदार आहे. मला एक भाऊ होता. आत्ता गेला 10 वर्षापूर्वी. माझ्यापेक्षा धाकटा होता. आई गेली 95 साली. वडील गेले 78 साली. या घराच्या कोर्ट केसेस अजून सुरू आहेत. असं वाऱ्यावर सोडू नाही. कर्मण्येव अधिकारस्ते. कोणाकडनं अपेक्षा आहेत. कुणाकडनंही नाही. तुम्ही मतदार आहात. मतदार असू ना की. मी नाही. मी मत द्यायला जातच नाही. कारण मला चालता येत नाही. तुम्ही पाहिलं नाही. आता घरी येतात. आता ती नवीन सिस्टीम सुरू झाली. ते आत्ता आलो. हो घड्याळ ते सांगते तुमच्याशी बोलता त्या वस्तू. मग ते सांगते ना माझा रात्रीचा सोबती. असं छान. पुढची काय म्हणजे काय चिंता. कसली चिंता नाहीये. ह्यांची एक सुंदर कविता आहे रवींद्रनाथ टागोरांची.
Bid me farewell, my friends. The summons has come and I am ready to depart. The lamp that lit my corner is out. Here I hand over the keys of my house to you. I have taken over more than whatever I have written to you. What I request the last few words when I depart. पण मागे वळून पाहताना नाही हो, मागे कशाला वळून बघायचं. देखे ना यांना विचारा, आम्ही जनता बँकेत होतो. हो, ते होते माझ्याबरोबर पैसे काढायला कर्वे रोडच्या बँकेत. तिथला ऑफिसर आमचा खूप ओळखीचा आणि कस्टमर कमी होते. आता लोकांना 50 आणि 60 हजार पेन्शन आहे. मी पेन्शन घेतलेलं नाही काही कारणामुळे, कारण मी यंदा 2दा भोज्याला शिवून परत आली आहे. हां, मग म्हटलं माझ्यानंतर कोणाला पेन्शन मिळणार नव्हतं, बिकॉज आय एम अनमॅरिड. मग मी पेन्शन घेतलं नाही. तर मला त्यातल्या एका क्लार्कने विचारलं, तुम्हाला वाईट नाही का वाटत, लोकांना आता 40 आणि 50 हजार रुपये मिळतात. म्हणलं नाही, देखे ना पीछे मुडके निघाहे. आणि मग त्याच्यावर काय काय निघालं, मुडमुड के ना दे. आम्ही अर्धा तास मी एन्जॉयड. बँकेत कोणी नव्हतं, मी हे माझ्यावर आलेले होते ते आणि तिथले 4-5 ऑफिस आणि क्लार्क. पण तुमच्या या सगळ्या राहण्याला कोणी एकलकोंडेपणा म्हणेल, कोणी काय म्हणा, एकला चालो रे रवींद्रनाथ. आणि मला कधी त्याच्या आय नेव्हर. तुमचा अट्टास नाही की तुमचं अनुकरण कोणी करावं. पण नाही अट्टास नाही, माझ्या कोणी पण हे कोण करू शकतं असं तरी तुम्हाला वाटतं? नाही, कोणी करणार नाही करू. हे माहित आहेत का तुम्हाला, चोरडिया, त्यांचं एक ग्रीन नावाचं काहीतरी ऑर्गनायझेशन. त्यांनी इथे माझी बराच वेळ हे केलं, व्हिडिओ फिल्म केली. ती जी होती इंटरव्ह्यूअर ती मला म्हणाली, आम्हाला तुमच्यासारखं राहता येणार का, येईल का राहता. म्हटलं थांबा, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुमच्याजवळ किती बुटाचे जोड आहेत. मनीष विचारा, आपल्याजवळ सध्या चप्पलच नाही. अरे देवा, इथपासून सुरुवात करावी लागेल. हा, म्हणजे आम्ही जर मी आणि ते केव्हा गेलो होतो, ऑक्टोबर मध्ये कधीतरी गेलो होतो. एक रेडिओ दिसतो तुमच्याजवळ तेवढा. हा, तो लागतो तर. बरं, रात्री 11:30ला विविध भारती बंद झाली की मी झोपते. 3 चांगल्या आणि 3 वाईट गोष्टी सांगा ना तुमच्या आयुष्यातल्या, तुमच्या अनुभवातल्या. अरे वाईट गोष्टी, एका मुलाला मी खूप रागवली. बर, एकच तरी वाईट गोष्ट की तुला येत नाही काय. मी खूप चिडले तिच्यावर, 3-3दा सांगून सुद्धा त्याला येत नाही. पण त्यांनी ते आयम लक्षात ठेवलं, त्या मला रागवल्या. आणि कुठल्याही प्रसंगात तो माझं सांगायचा, माझ्या बातमीच्या टीचर मला रागवल्या. अतिशय वाईट वाटलं मला. मला परवा एका बाईंनी कोणी विचारलं, आर्द्रा नावाची बाई आली होती, टाइम्स ऑफ इंडियाची रिपोर्टर, आर्द्रा तिचं नाव. ती म्हणाली, तुम्हाला काय वाटेल तिचा जन्म आला ते. म्हटलं मला हेच आयुष्य चालेल, पण ज्या काही चुका मी मागे केल्या त्या मी आता दुरुस्त करेन. तेवढं पुन्हा एकदा जन्म मिळाला, तेवढ्यासाठी तरी जन्म मिळाला. चुका घडल्या तुमच्याकडून, तुम्हाला घडल्या त्या घडू नयेत म्हणून. भावाला मी आदल्या दिवशी रात्री हॉस्पिटलमध्ये का पोचवलं नाही, तो चांगला व्यवस्थित बोलत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पहाटे 4ला त्यावेळेला घेऊन निघाली. इथेच तो ब्रेनचा ब्लड सप्लाय कमी झाला, तो इथेच बेशुद्ध झाला. 15 दिवसात कधी शुद्ध झाला. माणसं सोडून जातात, पुन्हा आयुष्य तसंही एकटंच होत राहतं. शेवटी एकालाच आहे. धर्माची व्याख्या तुमच्या, आपले स्वधर्मे निधनम श्रेय. तुमचा जो कर्तव्य आहे, धर्म म्हणजे इथला रिलीजन असं करायचं नाही. धर्म म्हणजे तुमची ड्युटी. मग आपल्या वाटेला जी आता आलेलं आहे तेवढं तुम्ही काम व्यवस्थित करा. दॅट इज युअर धर्म.
तो काय कोणा असा पंथ? अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. प्रेम, प्रेमाची व्यक्ती. प्रेम ते कुठेही होऊ शकतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं, पण माझे प्रेमाचे लोक इथे आहेत सगळे, कुत्री मांजरी. नाही त्याला विश्वात्मक असं नाही, माझ्याशी चांगले वागतात, त्यांच्यावर माझा जीव आहेच, लोभ आहेच. आता हे सौरभ कुठनं कुठे आले. एकदा ते शोधत आले. मी म्हणे पहिल्या वेळेला त्यांना रागवले, मला आठवत नाही. हा, मी काय सांगितलं, अरे दुपारी एकदा भेटायला, हो की नाही, का माझी सकाळची कामं सुरू असतात. नाही आजकालच्या तरुणांमध्ये जे प्रेम अवक्तव्यम, ते नाहीये. सकाळी 7 वाजता मैत्रिणीच्या गळ्यात गळा घालून, हे इट इज लव्ह ओनली फॉर सेक ऑफ लव्ह. मे बी असं सकाळी 7 वाजता काय येतं, इथनं दारापर्यंत जायचं, आणि मला परत येत नाही तर तेवढ्या श्रम होतात. मग मी बाहेर दारात बसते. अरे 7 वाजता तुम्ही मैत्रिणीच्या गळ्यात गळा घालून येता. मी म्हणते या सगळ्यांना पकडा आणि सीमेवर पाठवून द्या. बरोबर ना? बरोबर. काय आयुष्य बघा. आणि इथे तुम्ही सगळी मुलं चांगली आहेत, सगळी मुलं सगळ्या प्रकार सगळीकडे असतात, पण मग MPSCला UPSCला बसतो या नावाखाली तुम्ही आई वडिलांना किती लुबाडता. हो ना, वेळ घालवतो. वेळ म्हणजे झगडे नावाचे आपल्या इथे कमिशन आहेत अजून, ते पुणे कॉर्पोरेशनचं कमिशन, त्यांचं एकदा रेडिओवर भाषण केलं. हा तुमचा सेकंड ऑप्शन ठेवा. होईल अगर होणार नाही. एकदा एक आले बरं का असेच व्हिडिओ बघून माझे भेटायला. ती मुलगी मला विचारते, पण तुम्हाला माहितीये काय MPSC काय असतं? मला काही माहित नाही, पण कृपया पुन्हा माझ्याकडे येऊ नये. हा, राजकारण व्याख्या. राजकारण यांनी याला मारायचं, मग यांनी याला मारायचं, संपलं राजकारण तिथेच. आम्ही एकदा विरोधात आलो की तुमच्या बाजूच्या आतापर्यंत आमची जी धोरणं होती ती आता तुम्ही ती पाळणार नाही, मग लगेच आम्ही आमच्या धोरणाच्या बाजूने जर तुमचे नसतील, चुकलं तुम्हाला. उद्या ते विरोधी पार्टी गेले की म्हणतील हे असं. फक्त पार्ट्या बदलतात, प्रश्न तिथेच राहतात. आता मला सांगा, हे जे चाललंय भीषण, 3 पायाचं काय, 4 पायाचं काय, काय काय, ही लोकशाही आहे. बट्ट्या बोल, तीक्ष्ण दातांनी सुद्धा तो तोडता नाही. मग मला असं वाटलं की माणसं व्हिटॅमिन नावाच्या गोळ्यासारख्या खात असतात, तसे ही गोळी असेल म्हणून ती गिळली. अजून ती माझ्या पोटात तिथे आहे, कधी कधी दुखते, पचत नाही. आता एवढं सगळं, जो पैसा चावता येत नाही, जो पैसा पचत नाही, तो पैसा खायचा कशाला? आणि आपण या माणसाला होमोसेपियन म्हणतो. सेपियनचा अर्थ हुशार, हो की नाही? डबल सेपियन म्हणजे डबल शहाणा म्हणजे वेडा, 1.5 शहाणा. तेव्हा आता सांगा, याच्यात सगळे उत्तर आलं, पैसा. अगदी शेवटचा प्रश्न, काय सांगायचंय तुम्हाला? म्हणजे तसं खूप आहे तुमच्याकडे सांगायचं. काय नाही सांगायचं, अजिबात नाही. गोन तुम्ही तुमच्या मार्गाने. अरे सौरभ खाली आणलंय सगळं, तुम्ही तुमच्या मार्गाने जा, माझ्या मार्गाने मला जाऊ दे. सौरभ सारखे यांना आवडतं ते येतात. अरे खूप घालायचे त्याच्यात. नाही पण तुम्ही आता एवढा तुमच्या पाठीशी अनुभव आहे की तुम्ही काहीतरी समाजाला सांगा. नाही, ते म्हणतात जे म्हातारीला अक्कल नाही. आता मी बाहेर बसते. हल्लीचा तुम्हाला एक विचित्र प्रकार सांगते. काय हवं तुम्हाला? बोल. तू पिछे नाही देते मी. हल्ली काय झालंय माहिती का, आमच्या तिथे पार्किंग बघितलं का किती आहे? समोर. एक मिनिट. अरे आमच्या घरात कोण कोण आहेत माहितीये का? काय काय नाव आहे त्यांची? ते मांजरं आहेत नुसती, अशातला भाग नाहीये. आता काय उंदीर, घूस आणि काय घूस असते,
बुंगचं आहे, साप बुंगचं आहे, त्याचं काय साप हा? साप ना तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला हवासलेत आहे, नाही तर नाही. लोक म्हणतात भीती नाही का वाटत, नाही आपल्याला म्हटलं आहेत, म्हटलं ते माणसापेक्षा बरं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं. एक साप चालला होता आणि त्याच्या मागनं 2 माणसं चालली होती. सुठी संप्रदायातली गोष्ट आहे. त्या मागनं 2 माणसं चालली होती. तर ती एक माणूस दुसऱ्याला म्हणाला, अरे तू बघ साप, तू बघ कसा वेडा आकडा चाललाय. तो असं होतो ना. म्हणाला दुसरा म्हणाला हे काहीच नाही, तो अत्यंत विषारी असतो. साप मागे वळला आणि म्हणाला की हे दोन्ही गुण मी माणसाकडनं घेतले. तर मी काय सांगत होते, बाहेर हल्ली नवीन रूल आहे. मी गाडी स्टार्ट केली की दिवा लागतो दिवसा सुद्धा. म्हणजे तुम्ही बघा तिथे म्हणजे असा फोकस येतो डोळ्यावर. मी म्हणते काय हवं तुम्हाला कुठला दिवा? अरे त्याचं एक प्रकरण झालं, थांबा मी करतो ठेवा. मी म्हटलं अहो बंद करा तो दिवा. मला अजून चष्मा लागत नाही. अरे बरं म्हटलं आणि आलीत पाहिलं तर अल्टरनेट दुकाने चष्मा घर आहे ना. इथे खूप मोठं दुकान आहे. त्यांनी दारातल्या माणसाला विचारलं, तुमच्या मॅडमला चष्मा देऊ का? आम्ही लाख रुपयाचा सुद्धा चष्मा आणून देतो त्यांना. ते म्हणाले जरूर नाही, कारण त्यांना चष्मा करायला. अशी मजा आहे. तर ते म्हणतात सरकारने हा नियम का काढला असा RTOनी की काय रोज दिवाबत्ती करताय, काय मागताय? काही मागत नाही. तू सुखी राहती तर मी इथे सुखी. म्हणजे आपण दिवा लावला तर त्यांना, आपण खायला दिलं तर मी अंधारात नाही, तू पण अंधारात. काही चिंता वाटत नाही काय होईल समाजाचं, विश्वाचं, जगाचं, मी काय पुण्याचं? काही होणार नाही. मी एकटीने विचार करून काही होत नाही. माझ्यासाठी हवं तर मी करेन. शेवटचा पिक्चर कधी बघितलेला? हा पाहिला ना, हरिश्चंद्राची फॅक्टरी. सांगते त्याचं काय झालं. तिथे राम कोणीतरी एक आहे बघ, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहे. तो एक नातं रक्ताचं नावाचं एक ऑर्गनायझेशन डांगट त्याचं. तो म्हणाला सिनेमा बघायला जायचंय का मॅडम? म्हणलो का हो? ते म्हणे मी एक चॅरिटी शो अरेंज केलाय. बरं तुम्ही या, तुम्हाला पास देतो. नाही मग त्याच्यानंतर एवढे सगळे नट नट्या, एवढं सगळं फुलाखरनं किती पाणी होऊन जाऊ दे ना, आपल्याला काय आहे. पण आवडतं कोण म्हणजे तसं तुम्हाला कलाकारांमध्ये? तसं अहो काय फार सिनेमाच बघितले नाहीत कधी. गाणं गाणं सारखंच ऐकावं लागतं. आवडतं गायक गायिका? मंदाडे. मराठी? मराठीमध्ये सुरेश वाडकर नाही आवडत. नाही, सुंदर आवाज आहे. असं पण का कोण नाही मला नाही तो आवडत. जयत्रे जैत मध्ये आवडते त्यांचं? नाही आवडत. सुलोचना चव्हाण? नाही लावणी? नाही. मी सांगते माझं आवडतं गाणं. हा त्याची सुद्धा मजा झाली. बर. वंदना चव्हाण माहित आहेत ना? नाव ऐकून आहे म्हणजे खासदार होते. अच्छा, हे मी म्हटलं वंदना चव्हाण. मला वाटलं नट्यांमध्ये. नट्यांमध्ये सांगते तुम्हाला. त्या एकदा माझ्या इथे इंटरव्ह्यू घ्यायला आल्या. बरं. त्यांनी मला प्रश्न विचारला, तुम्हाला कुठलं गाणं आवडतं? तर मी त्यांना सांगितलं माझे जेवण झाले. कळलं ना? हे काय गाणं म्हटलं? हे गाणं माझे जीवन झाले, त्याच हे विडंबन आहे. माझे जेवण झाले आणि
तेवढ्यात एक ग्रस्त आले बरं का, त्यांच्याकडे पण त्या इंटरव्ह्यू घ्यायला जाणार होते. ते आता या गाण्यात तुम्हाला का उखडण्यासारखं काय? मग काय प्राध्यापकांनी पैसे मिळवू नयेत का? म्हटलं या गाण्यातून त्याचा काय संबंध आला? कोणाचा प्रभाव तुमच्या? माझ्या मला कोणी गुरु नाही, मी कोणाची गुरु नाही. पण हे सगळे महापुरुष वाचलेत तुम्ही सगळे बऱ्यापैकी. स्वातंत्र्य चळवळ आठवते? कशी आठवणार? माझा जन्म 40 सालचा आहे. मला काय आठवणार? मला ना काय आठवणार मला? हे स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला मी 7 वर्ष होते. काय समजणार काय? पण याची मला आठवते, संयुक्त महाराष्ट्र. त्यावेळेला मी 11वीत होतो. माझ्या 2-4 मैत्रिणी पण अशा धमालच होत्या. आम्ही सगळ्या सभांना जावं, हे करावं. इंदिरा गांधी आणि इंदिरा नाही, 56 साल म्हणजे मोरारजी देसाई. त्यावेळेला त्यांचा मला तो लेखाचं टायटल अजून आठवतं. मोरारजींनी 108 हुतात्मे झाले तिथे फ्लोरा फाउंटनला. त्यानंतर मोरारजींनी एक उपोषण केलं, तर आत्याने त्याच्यावर टायटल दिली, 100 उंदीर खाऊन बोका काशी यात्रेला निघाला. त्या वर्षी चिंतामणराव देशमुखांनी राजीनामा दिला होता. नेहरूंना सांगून, तुम्हाला तुमच्या डोक्यात महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे म्हणून. एक गाजलेले राजीनामे नावाचं एक मी पुस्तक पाहिलं, वाचलंय. म्हणजे मला कोण लेखक ते वाटत नाही. त्याच्यात बाबासाहेब आंबेडकरांचाच पहिला होता राजीनामा. ते होते, देशमुख होते, नंतर एक जाफर खान असे कोणीतरी एक याचे पण होते, रेल्वे मंत्री होते नंतरच्या. फार सुंदर पुस्तक होतं. नंतर अलीकडे मी वाचलेलं एक पुस्तक म्हणजे सत्यजित रे, मी भूत आणि इतर कथा. सगळ्या भूतकथा आहेत, फक्त एक सोडून सगळ्या भूतकथा आहेत. असमंजस बाबूचा कुत्रा. त्या माणसाचं नाव असमंजस बाबू. सगळ्या बंगाली नाव आहेत. तो एकटाच राहायचा. त्याला असं वाटायचं की आपल्याकडे एक कुत्रं असावं. एक दिवशी एक माणूस एका खोक्यात काहीतरी घेऊन विकत होता. तो म्हणाला, काय आहे? तर म्हणे, कुत्र्याचं पिल्लू आहे. तर तो काहीतरी 5 रुपयाला ते पिल्लू विकत घेतो, ब्राउनिश रंगाचं. आणि त्याच्या डोक्यात असं असतं की कुत्र्याचं नाव इंग्लिशच असायला पाहिजे, त्याचं नाव ठेवतो ब्राउनी. आणि तो आणि ब्राउनी एकदा असे, घरात कोण नसतो, त्या माणसाचा नोकर, तो स्वतः आणि तो कुत्रा. एक दिवशी काय होतं, एक झुरळ हिंडत असतं घरात. तर हा असं म्हणजे बाबू एक काहीतरी घेतो आणि त्या झुरळाला मारतो. तर तो आरशाला लागताना आरसा फुटतो, खळकन खाली. तर कोणीतरी हिक करून हसतो. म्हणतो, इथं कोणीच नाही, हसलं कोण? तो कुत्रा बघत असतो त्याच्याकडे. नंतर एकदा असंच काहीतरी दिसतं, ते फिरायला जातात दोघं. एक माणूस छत्री घेऊन चाललेला असतो, ती छत्री उलटी होते आणि तो धक्कन पडतो. म्हटल्यावर हा कुत्रा हसतो. तो म्हणाला, आता कोण हसलं? हा कुत्रा. त्याला वाटतं की कुत्रा हसणं ही नॉर्मल गोष्ट आहे, हा कुत्रा. तर तो माणूस ती बातमी देतो, माझ्याकडे हसणारा कुत्रा आहे. मग सारखे लोक छळतात. मग एक दिवशी एक माणूस येतो आणि, अरे सौरभ, ते बघा ते काय झालं, सौरभ काहीतरी खातोय, ते काढून घ्या त्याचं. तर त्याला झाकण लावा ना आपल्या डब्याला. हो बोला. तर एक माणूस येतो त्याच्याकडे, हे अमेरिकेहून आले, हे तुम्हाला म्हणतील तेवढे पैसे देतील, कुत्र्याला तुमच्या त्या हसायला लावा. ते असं हसत नाही. तो जो असतो मध्यस्थ, तो वेडेवाकडे आतवारी करतो, हे करतो. कुत्रा ढिम्म, काही करत नाही. नंतर ते त्याला सांगतात, बघा तुम्ही जर कुत्रा हसला तरी तुम्हाला 20,000 रुपये देतील. तुम्ही त्याला कुत्रा द्यायचा. विचार करायला की 20,000 रुपये म्हणजे काय? आपण एवढ्याशा खोलीत राहतो, तिथलं छान राहू, अमुक करू तमुक करू. मग त्याला एकदम आठवतं, पण त्यावेळेला आपला
ब्राह्मणी नसेल आपल्याबरोबर, मी तुला उतरून पोटाशी घेतो. पण तो नाही म्हणत. त्यावेळेला तो हसतो ब्राह्मणी. तो म्हणाला होता कुत्रा हसला, सांगा तुमच्या नावाचं स्पेलिंग मी चेक करतो. नाही मला नाही कुत्रा द्यायचा. कारण मला त्या कुत्र्याने हसताना असं सांगितलं की जगातली प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येत नाही. तुम्ही ती गोष्ट अवश्य वाचा. असं म्हणतात बाबूचा पुत्र. मी भूत आणि इतर गोष्टी. खरं तर डॉक्टर हेमा सानेंनी आपल्याला ही गोष्ट सांगितली खरी, मात्र हे त्यांच्या जीवनाचा सार किंवा अर्क म्हणावं लागेल किंवा त्यांचं अनुभवातले हे बोल म्हणावं लागेल की सगळ्याच गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही. म्हणजे अर्थात तुम्हाला सुख जे आहे त्याची जी व्याख्या आहे ती आपण स्वतःच निर्माण करायची असते. जसं त्यांना या सगळ्या अशा राहण्यामध्ये सुख वाटतं आणि त्यांच्या जीवनपट बघितला तर त्यांनी त्यांचा स्वतःचा मार्ग निवडला होता. कुणालाही अट्टहास करत नाही आहेत की तुम्ही माझ्यासारखं जगा, पण अर्थातच त्यांच्यासारखं जगण्याचा प्रयत्न केला तर आम्ही नक्कीच सुखी राहू. एवढं तरी मला एकच गोष्ट सांगते. माझं आडनाव साने आहे. तुम्ही डिरेक्टरी का नसेल, इंग्लिशमध्ये सेन असा त्याचा उच्चार होतो. बरं. इथे 2 प्राचार्य होते, दोघंही साने. मी पण साने, मी प्राचार्य नव्हते. एक सेन म्हणजे आणि अपोजिट टर्म आहे इनसेन म्हणजे वेडे. तर मला एक प्राचार्य सांगायचे हेमाताई सानेदार सेन, आणि दुसरे प्राचार्य सांगायचे हेमाताई सानेदार ऑलवेज इनसेन. मी म्हटलं आता काय है नहीं के बीच में जो कुछ है सो है. त्यामुळं हे सगळं आपल्याला जगायचं असेल तर इथे येऊन तुम्हाला भेट दिली पाहिजे. जीवनाचा अर्थ कळतो यातनं, आणि जीवन काय आहे, अर्थात जीवनाची व्याख्या कोणाला करता येणार नाही, पण मग जीवन कसं जगता येऊ शकतं आणि तेही सुखात कसं जगता येऊ शकतं हे यातनं आपल्याला दिसतंय. अर्थातच आपण मन की बात, धन की बात या सगळ्या गोष्टी अनेकांच्या गोष्टी ऐकत असतो, पण खरी गोष्ट आपल्या जगण्याची जी गोष्ट आहे ती डॉक्टर हेमाताई साने यांच्याकडे आहे. आणि म्हणून आजचा त्यांचा वेळ जो घेण्याचा अट्टहास होता तो एवढ्यासाठीच होतं की त्यांना वाचता येते का. अर्ध ते आपल्याला एवढ्याही कळालेलं नाहीत, पण त्यांचे जे बोल आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. तुर्तास एवढंच. गोविंद वाकडे.